नमस्कार. उत्तम रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण छान असा मुगाचा शिरा बनवणार आहोत. मुगाचा हलवा खायला खूपच छान लागतो, खूप भारी लागतो. नेहमी आपण रव्याचा हलवा बनवतो, गव्हाचा पिठाचा हलवा बनवतो, तर आज आपण मुगाच्या डाळीचा, जो पिवळी मुगाची डाळ असते ना, त्याचा हलवा, त्याचा शिरा बनवायचा आहे. हा कपाचं माप असतं ना, ते मी अर्धा कप मी मुगाची डाळ स्वच्छ धुतली आणि 1 तास मी भिजत ठेवली आहे. 1 ते 1.5 तास. तुम्ही तुमच्या घरातल्या कोणत्याही वाटीचं कपाचं माप घेऊ शकता. आता हे सगळं पाणी गाळून घ्यायचं आहे. हे बघा, सर्व पाणी मी या चाळणीतून निथळून घेतलेलं आहे. आता कोणत्याही किचन नॅपकिनवरती स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आता किचन नॅपकिनवरती स्वच्छ आपण पुसून घेऊया. तुम्ही असं कपड्याने असं व्यवस्थित पुसून घेऊ शकता, किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही काय करा, असं कपड्यावरती पसरवून पंख्याखाली 30 ते 25 मिनिटं असं तुम्ही सुकून घेऊ शकता. संपूर्ण डाळ अशी कपड्यावर पसरवायची आणि पंख्याखाली 20-25 मिनिटं छान अशी सुकून घेऊ शकता. हे बघा, संपूर्ण डाळ मी सुकून घेतलेली आहे. आता आपण गॅसकडे जाऊया. पण गॅसकडे जाण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा नूतन रेसिपीजला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नूतन रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण नवीन रेसिपी अपलोड करीन ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर आता आपण गॅसकडे जाऊया. आता मी इथे कढई तापत ठेवली आहे. त्याच्यात आपण ही सर्व मुगाची डाळ ॲड करायची आहे. आणि छान अशी ड्राय रोस्ट करून घ्यायची आहे. मुगाच्या डाळीचं पाणी सुकल्यावरती आपल्याला अर्धा चमचा मी तूप ॲड केलेलं आहे. आणि छान अशी आता ही डाळ लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायची आहे. तर हे बघा फ्रेंड्स, छान असं मी 8-1 मिनिटभर शेकलेलं आहे मुगाच्या डाळीला. आणि हे बघा, हलकीशी गोल्डन कलर आलेला आहे. थोडासा तुम्हाला लाल कलर दिसत असेल, म्हणजे आपण जी भिजवलेली डाळ होती ती छान अशी सुकी झाली पाहिजे, शेकली गेली पाहिजे व्यवस्थित. हे शेकताना 5 ते 8 मिनिटं लागतात. आता मी गॅस बंद करते आणि ही मुगाची डाळ थंड करून घेते. मुगाची डाळ थंड झाली ना, तर मिक्सरच्या छोट्याशा भांड्यामध्ये घेऊन छान अशी त्याला पावडर करून घ्यायची आहे. हे बघा, मी पावडर करून घेतली मुगाच्या डाळीची. आणि थोडीशी दरदरी वाटून घ्यायची आहे, म्हणजे थोडंसं भरड वाटून घ्यायचं आहे. एकदम फाईन पावडर नाही करायची. थोडंसं भरड वाटलं ना की मुगाच्या डाळीचा हलवा खायला खूपच छान लागतो. कढईमध्ये मी हे 4 चमचे मी तूप घेतलेलं आहे. म्हणजे जेवढं आपण मुगाची डाळ घेतली ना, तेवढंच आपण तूप घ्यायचं. तुपातच हा हलवा बनतो आणि खायला खूप भारी लागतो. आता आपण काय करायचं, मी काजू आणि बदाम थोडेसे रोस्ट करून घेतले आहे. काजू बदाम थोडेसे परतून ॲड केले ना तर खायला खूप छान लागतात, त्याची चव खूप छान लागते. तुम्ही आणखी पण ड्रायफ्रूट्स घेऊ शकता, अक्रोड, पिस्ता वगैरे. तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात, जे तुमच्या घरी अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता. हलकेसे मी रोस्ट करून घेतलेले आहे. बघा, काजू बदामचा हलकासा कलर चेंज झाला तेवढंच मी तळून घेतलेले आहे. आता ह्याच तुपात आपण काय करायचं, 1 चमचा मी रवा घेतलेला आहे. आपण अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली ना, त्याच्यावर मी अर्धा चमचा मी रवा घेतला. आणि त्याचबरोबर मी अर्धा चमचा मी बेसन घेतलेला आहे. जर तुम्हाला रवा आणि बेसन स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. जर तुमच्या घरी नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. पण त्याच्याने काय होतं, आपल्या मुगाचा हलवा ना खूपच छान दाणेदार होतो आणि त्याची चव पण खूप भारी लागते. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. हे करूया. आता ज्या वाटीने मी मुगाची डाळ घेतली होती त्याच वाटीने मी अर्धी वाटी हे गूळ घेतलेला आहे आणि 2 वाट्या पाणी ॲड केलेलं आहे. हे मी बाजूच्या गॅसवरती तापत ठेवलेलं आहे. आणि ह्या सर्वांचं माप मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेल, तुम्ही नक्की तिथे चेक करा. एकदम सोपं माप आहे. अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतली आहे, अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, अर्धा ते 1 पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे. आणि काजू बदाम वगैरे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. आणि
2 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे. मुगाची डाळ तुपामध्ये भाजताना खूपच छान सुगंध येतो आहे. हे बघा छान असा ब्राउनिश कलर आलेला आहे. आता आपण जे गुळाचं पाणी तयार केलं आहे ना ते हळूहळू ॲड करायचं आहे. एकदम सगळं पाणी नाही ॲड करायचं, थोडं थोडं ॲड करायचं म्हणजे आपला हलवा छान होतो. आणि ह्याच्यामध्ये मी फक्त चिमूटभर मीठ ॲड करते आहे. गोड्याच्या शिऱ्यामध्ये जरासं मीठ ॲड करायचं, चव डबल होते, खूपच छान चव लागते. आता हे ड्रायफ्रूट्स आपण ॲपमध्ये ॲड करूया. थोडेसे बाजूला काढून ठेवूया गार्निशिंगसाठी. हा बघा आता हा आपला मुगाचा शिरा तयार झालेला आहे. मुगाचा हलवा तो पण गूळ घालून आपण केलेला आहे. तुम्हाला जर गूळ ॲड करायचं नसेल ना तर तुम्ही साखर ॲड करू शकता, पण साखरेपेक्षा गूळ खूपच हेल्दी आहे म्हणून मी गुळाचा केला आहे. हा बघा छान असा आपला कढईमध्ये मस्त फिरतो आहे, खाली अजिबात चिटकत नाही आहे. त्याचा अर्थ आपला शिरा छान असा तयार झालेला आहे. मी आता गॅस बंद करते आहे आणि हा शिरा हा मुगाचा हलवा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता जे हे ड्रायफ्रूट्स आहे ते आपण इथे गार्निश करूया. तर हे बघा फ्रेंड्स तयार झाला आहे मस्त गरमागरम असा मुगाच्या डाळीचा गूळ टाकून केलेला आपण हलवा. खायला खूप भारी लागतो, खूपच छान लागतो आणि सुगंध तर खूपच छान येते आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडेल. हे बघा नुसत्या सुगंधानेच खायची इच्छा होते हा शिरा, तर तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.